त्याचा मूड नाही वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर रात्रीचे 12:12 झालेले आहेत आणि मी आहे शिवाजीनगर बसस्थानकावर आणि आज आपला प्रवास होणार आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लागलेली इलेक्ट्रिक शिवाई बस. याच बसने आपला आजचा प्रवास होणार आहे. बस नंबर आहे MH12 VF 9173. पाहू शकता नवी कोरी इलेक्ट्रिक शिवाई बस. यापूर्वीही आपण शिवाई बसने प्रवास केलेला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ आपण पाहू शकता. बसच्या कुशनबद्दल बोलायचं झालं तर बऱ्यापैकी आजही म्हणजे 7-8 महिन्यानंतर पण सीट चांगल्या व्यवस्थित ठेवलेले आहेत. चार्जिंग सॉकेट पण वर्क करते. मी माझा स्वतःचा मोबाईल लावून पाहिलेला आहे. इथे बॉटल होल्डर, इथे पिशवी अडकवण्यासाठी, पेपर ठेवण्यासाठी आणि हा लेग रेस्ट. निवांत प्रवास होईल तुमचा. किती लांबचा प्रवास असू द्या. पुणे ते छत्रपती संभाजीनगरचे अंतर हे 234 किलोमीटरचे आहे आणि लागणारे तिकीट दर आहेत 515 रुपये. विना गिअरची ही बस आहे, जिला फक्त एक्सेलेटर देऊन चालवावे लागते. गाडीला समोर 4 CCTV कॅमेरे दिसत आहेत. एकामध्ये इथं कस्टमर बसलेले दिसतील, इथं मागचे कस्टमर दिसत आहेत, तर मागे रिव्हर्स कॅमेरा आहे आणि इथे आपण आहोत. या बरेचसे कॅमेरे आता चालक दादांनी दाखवलेले आहेत. अजूनही बऱ्यापैकी ST मेंटेन आहे. एवढे प्रवासी बसलेले आहेत. अजून प्रवासी येतील. 12:25 आपण शिवाजीनगर बसस्थानकातून निघालो आहोत. या बसची किंमत ही 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. काही सेकंदातच आपली बस टॉप स्पीड गाठताना पाहू शकता. नाही तो घेणारच नाही बाजूला. दिलं की आपण होणार. आता त्याचा मूड नाही वाटतं. नाही ते काय नाही, चांगलाच मूड मध्येच नाही तो. सगळे लोक आजार आहे.
पाहू शकता बसचे चार्जिंग इंडिकेटर, ज्यामध्ये चार्जिंग फुल असल्याचे पाहायला मिळेल. विनावाहक विना थांबा असल्याने आपली बस वाटेतील शिक्रापूर शिरूर बसस्थानकात थांबणार नाही. कोण? नाही, मी पुण्यातच राहतो. च्या स्पीडने धावत असूनही बसचा थोडाही आवाज येत नाही. काय म्हणते? त्यांचा लॉस झाला भरपूर. लय चालत. कधी समजा ऍक्सिडेंट झालं त्या टायमिंगला फायदा असतो, दुसरं काहीच नाही. ही मगाशी आंबड आहे काय? सिकरी का आंबड होती ना मगाशी. साखळी का ही पण गाडी तशी भारी होती. खूप नंबर गाड्या होत्या. स्लीपर सीटर द्या. स्लीपर सीटर राहतेच ना. आतमधून तेवढं मेंटेन नाही येत आता. गाड्या हा तेच ना. चालायला अशा लय भारी चालते बरं का. अजून नाही, गाड्या चांगल्याच आहेत आणि त्यांचं कुशन वगैरे सिटिंग अरेंजमेंट चांगलं आहे त्यातलं. पण हे पडदे वगैरे हे पण मेंटेन ठेवत नाही. महामंडळाचं चुकतं इथंच. गाड्याला साडे हो चालेल. थँक्यू. चा हो. काय म्हणते? आळस दिला की का? आळस दिला की लगेच आवाज. मोबाईल थोडासा जवळ घेतला तरी आवाज. तेच ना. हार स्पेशल सुपा.
आपण ओव्हरटेक करत असलेली शिवशाही पुणे बुलढाणा. वाटेतील सर्व बस ट्रॅव्हल्सला आपली बस सहजपणे मागे टाकत आहे. मलकापूरवाले असेल मागची. बरोबर. सर्व प्रवासी झोपलेले आहेत. आणि आपण अहमदनगरमध्ये प्रवेश केलेला आहे. तर रात्रीचे 2:37 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत अहमदनगरमध्ये. आणि अहमदनगरचे बसस्थानक आपण पाहू शकता पैकी आपल्याला गर्दी पाहायला मिळेल. इथे बरेचसे प्रवासी त्यांच्या बसची वाट पाहताना दिसत आहेत. मगाशी आपण शिवाजीनगरमध्ये पुणे मलकापूर पाहिली होती. समोरची पुणे मलकापूर, शेजारची मुंबई पैठण आणि अंबाजोगाई. ते शेजारी आपली छत्रपती संभाजीनगर. हे आहे या बसचे AC वेंट्स. तुम्हाला लागतील तसे तुम्ही चालू करू शकता. आणि हे बटन आहे स्टॉपसाठी. गाडी थांबवायची असेल त्याच्यासाठी या 2 लाईट आहेत ज्या बंद चालू करू शकता तुम्ही स्वतः. LED डिस्प्ले पण लावलेला आहे पण तो काय वापरत नाही. हे आहे अहमदनगरचे दुसरे बसस्थानक. ड्रायव्हर मागच्या सीटवर आपण बसलेलो आहोत आणि या बॉटल होल्डर दोन्ही बाजूला दिलेले आहेत. समोर सध्या काही पडदा वगैरे लावलेला नाही. तो आपल्याला पुढचा सीन बघण्यासाठी आपण ठेवला आहे. नाहीतर हा असा पडदा लावू शकता किंवा हे पण लावू शकता तुम्ही. या बसची आणखी वैशिष्ट्ये सांगायची झालीच तर बसला सेन्सर बसवलेले आहेत. चालकांनी आळस दिला, मोबाईल हातामध्ये घेतला, बाहेर डोकावून पाहिले, सीट बेल्ट नाही लावला, 2 गाड्यांमध्ये अंतर नाही ठेवले तर बस अनाउन्समेंट करायला लागते, ज्याचा अनुभव आज घ्यायला मिळाला. पहाटेचे 3:38 झालेले आहेत आणि बसने चहासाठी ब्रेक घेतलेला आहे.
मोटर आहे का बाळ गिअरबॉक्स नाही राईट मोटर आहे. हॉटेल वहिनी साहेब. सुसज्ज आणि डिजिटल अशी आपली एस टी बस. तर मित्रांनो, सकाळचे 4:55 झालेले आहेत आणि आता आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. पाहू शकता समोर बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहेत आपले आजचे चालक दादा. काय नाव तुमचं? योगेश राजपूत. खूप मस्त अशी गाडी चालवली त्यांनी. चला. कोणती आंबा